होतो पुरे महाराष्ट्रात माहिती आम्हाला नको नाळी नाळी तांडेर सारी नाणे मोठे डाळे साळे लोक सरपंच उपसरपंच पोलीस पडल्या सारी आपण सदाशय गणपत भाईबंद आज आपण देखरेचा की पुरे महाराष्ट्र माहीत ही फक्त आपण डिगोळ तांडेरचे घटना घडीचं 32 घटना क्षणी तर मी बोर्ड जरा आखी वगाडून देखो अरे गोरमाटीर ताकद काय जे लोकून दखावे बगर आबद वेळ आवडीचा मार केवळ हार्द रखाडो सेवालाल महाराज एक वाक्यन गतो जे माने आव्हाना मनाव आणि जे माना कोणी ओनूर सारो फुंगल्यार सोटा हातेमलो अरे 17 मरी मराय जिंदगी जगवाचा हम नाय के रावलाचा हमार नाय की कतक मागीचं जरा छाती भातलं स्वतः चेक कर देखो मार भाइयों और ये देशर भाई पुत्रा न्याय मरस पर मानपान मरस पर आपले मानपान मिळे तयार छडे हे भारते सारो हमार गोरमाटी घणो मोठो बलिदान करमेलाचा भारतेनं घडाय सारो भारतेनं सुजलाम सुफलाम करे सारो या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी या महाराष्ट्राला विकासाच्या बाबतीमध्ये हर क्षेत्रामध्ये प्रगती पथावर नेण्यासाठी गोर बंजारा समाजाने एक नाही दोन मुख्यमंत्री दिले दोन मुख्यमंत्री देऊन सुद्धा आम्ही या महाराष्ट्राचे मूळ निवासी आहोत या भारत देशाचे मूळ निवासी आहोत ज्या वेळेला शिवाजी महाराजांची सुटका आग्रहून झाली होती त्यावेळेला देखील 140 गोर बंजारा समाजाचं बलिदान त्या ठिकाणी होतं माझ्या मित्रांनो मला तुम्हाला सांगायचं आहे या शासन आणि प्रशासनाला मला सांगायचं आहे अरे तुमचे डोके ठिकाणार असेल तुम्हाला जर डोळ्याने दिसत असेल तर या बोर्डाकडे बघा की किती अन्याय अत्याचार आमच्या गोर बंजारा समाजावर होते हे वाचून बघा सीमा राठोड प्रकरण सोयगाव तालुका औरंगाबाद जिल्हा पूजा चव्हाणचं प्रकरण परळी तालुका सुरेखा राठोडचं प्रकरण किनवट तालुका नांदूर नाका प्रकरण नाशिकचं प्रकरण स्वाती राठोडचं प्रकरण वडवणीचं साकी नाका मुंबईचं प्रकरण डोंबिवलीचं प्रकरण संगीता राठोड नांदेड प्रकरण दिगोळ तांडा सोनपेठ प्रकरण मंचरवाडीचं प्रकरण पुण्यातील अंकुश पवार आपल्या सिंदखेड राजाचं प्रकरण आशुतोष राठोड दारव्याचं प्रकरण सुरेश राठोड पुसदचं प्रकरण या सरकारला डोकं आहे की यांना डोळे फुटलेत का यांचं डोकं ठिकाण आहे का माझा प्रश्न आहे अरे जरा जरी स्वतः विचार करा तुम्ही मुख्यमंत्री असाल तुम्ही मंत्री असाल तुम्ही आमदार असाल तुम्ही खासदार असाल तुमच्या मुलीवर तुमच्या मुलाबावर अन्याय अत्याचार झाला असता तर तुम्ही काय केलं असतं एवढे सगळे प्रश्न असून देखील मला या शासनाला प्रशासनाला ठणकावून सांगायचं आहे की या एकाही प्रकरणामध्ये कुठल्याच आरोपीवर ठोस कारवाई झालेली नाही म्हणून इथल्या शासन आणि प्रशासनाला मला ठणकावून सांगायचं आहे की काल परवा 12 सप्टेंबरला दिगोळ तांड्यातील सोनपेठ तालुक्यातील आमच्या एका कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलीवर 3 नराधमाने जोर जबरदस्ती त्या ठिकाणी केली केवळ जोर जबरदस्ती केली नाही तर तिला मृत्यू करण्यास भाग तिला आत्महत्या करण्यास भाग पाडले या संबंध प्रकरणामध्ये पोलीस यंत्रणेने अत्यंत टाळाटाळ जाणीवपूर्वक त्यांनी बेजबाबदारपणा दाखवलेला आहे ज्या वेळेला आमची मुलगी लातूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये ऍडमिट होती त्यावेळेला तिने व्हिडिओ क्लिप त्या ठिकाणी करून घेतली आणि त्या व्हिडिओ क्लिप मध्ये ती सांगते 3 लोकांचं नाव त्या ठिकाणी सांगते ही व्हिडिओ क्लिप तिथल्या स्थानिक ठाणेदाराला दाखवल्यानंतर देखील ज्या वेळेला फिर्याद द्यायला आमची त्या घरातील आमच्या पीडिताच्या आई वडील त्या ठिकाणी गेले व्हिडिओ क्लिप दाखवल्यानंतर देखील ताबडतोब फिर्याद दाखल करून घेतली नाही त्यानंतर 3 तास या पोलीस लोकांनी त्या ठिकाणी हलगर्जीपणा केला आणि त्यांनी नाटक केले बेजबाबदारपणा दाखवला 3 तासानंतर त्या पीडिताच्या नातेवाईकाला त्यांनी स्वतः प्रायव्हेट वाहन करायला लावलं आणि तिकडे आंबेजोगाईला घेऊन गेले आंबेजोगाईला नेल्यानंतर तिथे प्रत्यक्ष मुलगी बोलत आहे
ती सांगत आहे की माझा जबाब नोंदवा, तिला बोलता येत होतं त्यावेळेला देखील या सोनपेठ येथील पोलीस ठाणेदार आणि तिथले कर्मचाऱ्यांनी त्या मुलीचं जाणीवपूर्वक त्या ठिकाणी जबाब नोंदवून घेतला नाही। आणि त्यानंतर माझा प्रश्न आहे या सोनपेठ येथील पोलीस कर्मचाऱ्याला की 3 तास आपण पोस्टमार्टमच्या रूम मध्ये काय करत होता? आपण ज्या वेळेला फिर्याद द्यायला त्यावेळेला आपण फिर्याद का नोंदवली नाही? आणि हे जे काय अंबेजोगाई आणि लातूरचे जे काय कर्मचारी आहेत, वैद्यकीय कर्मचारी, ज्या वेळेला पहिल्यांदा मुलीला अंबेजोगाईच्या रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी दाखल केलं त्यावेळेला तिथे एमएलसी केली नाही आणि फक्त डायलिसिसची सुविधा नसल्यामुळे त्या मुलीला लातूरला पाठवला। अरे मी म्हणतोय शिका, हे सरकार किती भिकारीपणाचं लक्षण दाखवणार आहे। तुमच्याकडे डायलिसिसची सुविधा तिथे तुम्ही का करू शकला नाही? जर कदाचित डायलिसिसची सुविधा ठिकाणी असती तर आमच्या मुलीचं किमान प्राण तरी आम्ही वाचवू शकलो असतो, प्राण वाचवला असता। म्हणून तिथल्या अंबेजोगाईच्या रुग्णालयातील जे काही व्यवस्थापनामध्ये लोक आहेत त्यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई झाली पाहिजे। आणि त्यासोबत लातूर येथील जिल्हा सामान्य ग्रामीण रुग्णालयामधील जे काय तिथे वैद्यकीय कर्मचारी होते त्यांनी देखील टाळाटाळ केली। संध्याकाळी 6 वाजता सांगितलं की मुलगी जिवंत नाही, मृत पावलेली आहे। त्यानंतर आमचे गोडसेनेचे कार्यकर्ते त्या ठिकाणी गेले, त्यांच्यावर दबाव आणला। त्यानंतर पुन्हा सांगितलं 7 वाजता सांगितलं की मुलगी जिवंत आहे, तिच्यावर उपचार चालू आहेत आणि पुन्हा 1.5 तासांनी मुलगी मृत घोषित केली। म्हणजे हवं तेवढा जिवंत करायचं आणि हवं तेवढा आमच्या मुलीला मारायचं। आता याच्यातून स्पष्टपणे तिथील लातूर येथील जे काय वैद्यकीय कर्मचारी आहेत यांनी देखील कुठेतरी साळा गोंधळ केलेला आहे। म्हणून या निवेदनाच्या माध्यमातून आमची या सरकारकडे मागणी आहे की सोनपेठ येथील जे काही पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्या निलंबनाची कारवाई झाली पाहिजे। त्यासोबत लातूर येथील जे काही तिथले रुग्णालयातील कर्मचारी आहेत आणि अंबेजोगाई येथील जे व्यवस्थापन आहे रुग्णालयातला त्यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई झाली पाहिजे। आणि या निवेदनाच्या माध्यमातून या महाराष्ट्र सरकारला आमची मागणी आहे की आमच्या साथी राठोडला, आमच्या या डिगोळ येथील जी आमची जी मनीषा राठोड नावाची जी आमची भगिनी होती तिचं जे काय त्या ठिकाणी मृत्यूला जे काही कारणीभूत ठरलेले ते 3 नराधाम आहेत त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। आणि फाशीची शिक्षा करण्यासाठी उज्ज्वल निकम सारखे निष्णात वकिलाची त्या ठिकाणी नियुक्ती झाली पाहिजे आणि त्यासोबत हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवल्या गेलं पाहिजे। आणि हे सगळं करत असताना आमचे जे पीडित आहेत त्या पीडितांना पुनर्वसन करण्यासाठी किमान 20 लाख रुपये त्यांना दिले गेले पाहिजे आणि त्यांच्या घरातील एका व्यक्तीला कुठेतरी शासकीय नोकरीमध्ये घेतलं पाहिजे। या मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। मारे याडियो भाइयों बहनों, अरे कतरा अब्दल मरी मराय जिंदगी जगेवाचा